आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सुपरफास्ट 24 तास चॅनल मध्ये। मी राहुल वायवळ व माझ्यासोबत अमर गालफाडे। मित्रांनो, आपण दरवेळेस कर्तृत्ववान व्यक्ती, कर्तृत्ववान महिला आणि त्यांची प्रेरणादायी जो प्रवास आहे त्याबद्दल देखील आपण नेहमी आपल्याशी त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो। अशाच एक प्रेरणादायी ज्यांचा प्रवास आहेत, महिला आहेत, ज्यांनी खूप संकटातून आणि संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे। गंगाखेड तालुक्यातील कोदरी या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये ज्यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली, विशेष करून मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील असणाऱ्या या महिला ज्यांनी 2002 ते 2003 पासून छोट्या व्यवसायाला सुरुवात करून आज अतिशय मोठ्या व्यवसायामध्ये त्यांनी उंच उडी घेतलेली आहे आणि आज त्यांच्यामुळे अनेक महिलांना सुद्धा आधार मिळालेला आहे। आता जागतिक महिला दिन झालेला आहे। अशा ज्या ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत त्यांचा जीवन प्रवास आणि प्रेरणादायी प्रवास, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्यासोबत शबानाताई पाशामी सय्यद आहेत, ज्यांना शासनाचे पुरस्कार सुद्धा भेटलेले आहेत। तर तेच आज आपल्या सोबत आहेत। वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये जे प्रदर्शन चालू आहे त्याच्यामध्ये त्यांचा स्टॉल आहे आणि त्या भेटल्यात, त्यांच्याशी बातचीत करूया। ताई नमस्कार। नमस्कार सर। पहिले तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा। आता जागतिक महिला दिन सुद्धा झालेला आहे आणि आज आमच्या प्रेक्षकांना आपण आपल्याबद्दलचा असणारा जो प्रवास आहे, अनेक महिलांना देखील बरंच काही करावं वाटतं पण त्यांना मर्यादा येतात, तर काय सांगाल आपल्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या। माझं नाव शबाना पाशिमा सय्यद, राहणार खुद्री, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी। माझं 2003 ला लग्न झालं आणि 2004 ला एक मला मुलगी झाली। मुलगी झाली म्हणून मला सोडून दिलं। ती मुलीला मी आज घेऊन, म्हणजे आज 20-22 वर्ष झालं मी आई वडिलांकडे राहते। आज त्या मुलीला मी एअर होस्टेस बनविलं। आज त्या मुलीचा खर्च आई आणि वडील पण झाले त्याच्यासाठी। आज अडचणी अशा आल्यात, तिचा पासपोर्ट काढायला, तिचा परत उत्पन्न काढायला, तिचं कास्ट काढायला, अशा खूप अडचणी आल्या। पण त्या अडचणी आम्ही पुण्यापर्यंत तिचा एअर होस्टेसचा कोर्स केला तिनं। त्या एअर होस्टेसचा कोर्स केला आणि तिला एअरपोर्ट वर तिला जे आपल्याला पासपोर्ट, विजा पासपोर्ट तयार करतात ना, ते विजा पासपोर्ट तयार म्हणजे होत नव्हता। वडिलाचाच त्याला विजा आधार कार्ड द्या म्हणायचे, पण ते पण आम्ही सांगितलं की आमच्याकडे ते आधार कार्ड नाही। मी स्वतः जाऊन तिथं ते विजा पासपोर्ट पुण्यामध्ये, भूमिका तुमचीच होती? माझीच पूर्ण भूमिका होती। तिथं पुण्याला जाऊन आम्ही ते ऑफिसमध्ये जाऊन ते आम्ही तिचा विजा पासपोर्ट केला। आज ती पुण्याला एअर होस्टेसचा कोर्स तिने झाला तिचा। आज ती एअर होस्टेस आज पुण्यामध्ये काम करते। महत्वाचं आहे की सुरुवात कशी झाली व्यवसायाकडे वळण्याची, कारण की महिलांनी ग्रामीण भागात असा व्यवसाय करून स्वतःला घडवणं, हा कशी काय सुरुवात झाली? सर, पहिले विचार केला की आपल्याला बिझनेसमॅन व्हायचंच आहे आणि किती दिवस आपण लोकांचे काम करायचे, स्वतः काय करायची माझी इच्छा होती। पण आमचे थोडे लोक बाहेर जाऊ देत नव्हते, समाजाचं बंधन होतं। पण आम्ही माझ्या स्वतः समाजाला पण राखले, माझी पण स्वतःची पण काही इज्जत आहे, माझ्या समाजाला नाव बोटकुनी ठेवू नये म्हणून आम्ही पण त्या पद्धतीने आम्ही राहिलात। आणि आज माझ्या महिला पण बाहेर यावं आणि आपली जी आपल्यातली भीती आहे, जी धटपणा आपल्यात आज यावं, मी जशी आले तशा पण त्या पण महिलेनं आपली प्रगती करावं, त्या पण महिलेनं। सुरुवात कुठल्या व्यवसायाने केली? पहिले सुरू माझ्याकडे फक्त मी गल्ल्यामध्ये रोजचे 10 रुपये 20 रुपये टाकायचे आणि 1200 रुपये माझ्याकडे, फक्त 1200 रुपये जमा झालते। 1200 रुपये घेऊन मी स्टेशनरीचा माल भरला। त्या स्टेशनरीच्या मालातून मी आज कमीत कमी माझ्याकडे 12-15 लाखाची आज मी मालकीन आहे। त्याच व्यवसायातून त्याला डबल पहिले सुरू स्टेशनरीचा भरला, पुन्हा परत किराणा भरला, पुन्हा कपड्याचा भरला, बांगड्याचा भरला आणि आता मी मसाल्याचा भरते। सगळ्यात जास्त माझा सेल होत असं मसाल्याचा। आणि परत मी उमेद ग्रामीण जीवन अभियानामध्ये मी CRP म्हणून पण कार्यरत आहे। स्वयंसहायता बचत गट किती सुरुवात कशी झाली? ती आमच्या इथे वर्धिनी आलत्या, सुनीता काळे म्हणून, ते आमच्या दुकानामध्ये आल्यात। म्हणलं ताई आम्हाला किराणा सामान काही पाहिजे, आमच्या इथं तुमच्या गावामध्ये मी बचत गट बनवायला आलात? मी म्हणलं हो मॅडम, काही नाही, मला बनवा। शेवटी त्यानं म्हणलं तुम्ही CRP म्हणजे गटामध्ये या। मग त्या गटामध्ये आल्यानंतर त्याने सांगितलं तुम्ही 10 महिन्याचा ग्रुप करा, तुमची पण मदत होती, म्हणले उमेद टीम तुम्हाला मदत करीन। मग आम्ही ते 10 महिन्याचा ग्रुप केला
आणि त्या गटातून मला त्या गावातून CRP म्हणून निवड केली गावामध्ये. सगळेजण धट्ट आहेस, हिंमतवाली आहे, सगळ्याला पण तू घेऊन चलतीस म्हणून सगळ्यांना मला बिनविरोध निवड केली आमच्या गावातल्या महिलांनी. बरं, ह्या व्यवसायात आपण काम केलं आणि त्यानंतर पुरस्कार देखील आपल्याला मिळाला असं आम्हाला कळालं. मला SBI फाउंडेशन कडून म्हणजे उमेद टीमचे मी आभारी आहे. जे माझे शिव मॅडम आहे, पुन्हा माझे दहे सर आहेत, मोरे सर आहेत, पुन्हा कदम सर आहेत, माझे सगळे CC, पुन्हा अमरकांत माळी सर, अमरकांत सर आहेत, पुन्हा BC सर आहेत. असे सगळे स्वरूप होतं, कुठे गेल्या होता पुरस्कार भेटला आपल्याला काय? मला SBI फाउंडेशन म्हणजे उमेदच्या हे ना माझी निवड झाली की व्यवसाय म्हणजे बिझनेसमॅन म्हणून आपण असं जिल्ह्यातून बिझनेस वुमेन म्हणून 5 महिला आम्ही परभणी जिल्ह्यातून निवडल्या होत्या. हर तालुक्यातून स्वरूप होतं त्याचं? त्याचं पुरं नाही, काहीच नव्हतं पहिल्या सुरू, पण आम्हाला माहित पण नव्हतं की आपल्या अशी बिझनेसमॅन आपल्याला निवड झाली, तुम्ही तिथे जातात का म्हणून. तर अशी सक्सेसफुल स्टोरी माझ्या मुलीने दिली की म्हणजे अडचणीतला मात देऊन मला माझ्या मम्मीने शिकविलं, इथपर्यंत मला पोहोचली म्हणून तिने एक स्टोरी लिहिली. ती स्टोरी आमच्या सरांना पाठवली, ते स्टोरी राज्याला पाठवली. त्या स्टोरी मुळे मला आज ते 7,40,000 बक्षीस भेटलं. 7,40,000. हो. श्रोत्यांना आपण पाहिलंय की 7,40,000 बक्षीस भेटलं. इतका मोठा खडतर प्रवास, स्वतःच्या कुठलाही पाठिंबा नसताना त्यांनी स्वतःच्या मुलीला उच्च शिक्षण देऊन आज एअर हॉस्टेस म्हणजे त्या लेवल पर्यंत नेण्याचा देखील प्रयत्न केला. हा प्रेरणादायी प्रवास त्यांचा आहे आणि विशेष आता या समूहाच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे. आता सध्या तुम्ही अनेक महिलांना देखील मार्गदर्शन करून उभं केलेलं आहे. कमीत कमी 20 ते 30 महिलेला मी आज उभं केलंय. पार्लरचा कोर्स करायला लावला, कोणाची जशी आवड. आता जर मिटिंगला मी जायची, त्या मिटिंग मध्ये गेल्यानंतर त्याला सांगायचं तुम्हाला आवड का आहे, मला पार्लरचं करायचं आहे. कुणी म्हणायचं मला हा डिझाईन बनवायला आवडत आहे, त्याला तेच हे केलं. कुणी म्हणायचं मला ज्वेलरीचं आवडत आहे, त्याचा माल भरून त्याच्यासोबत जायचं. आमच्या समाजाच्या महिलेला पण सपोर्ट केला आणि इतर पण महिलेला सती मी सपोर्ट करते. कुणी बी माझ्या मैत्रिणी असो ना, आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे छोट्या मोठ्या व्यवसाय मी तर झाले मोठे उद्योजिका झाले, पण दुसऱ्या पण महिलेना आज माझ्यासारखं व्हावं म्हणून त्याला सपोर्ट मी करते, धडपड असते. आज इथं सुद्धा येऊन मी माझ्या त्या बाजूच्या ताईला पण म्हणलं अगं स्टॉल लय छान चालले, जागा भेटन का? अगं ये म्हणलं मी माझ्या जवळ तुला जागा देते म्हणलं. आज तिचा 5,000चा बिझनेस चालू झालाय. ती सुद्धा म्हणते मला आज तुझ्यामुळे मला रोजचे 5,000चा सेल व्हायलाय. म्हणजे सगळ्यासाठी मला वाटत नाही मीच मोठी हो, माझ्यासोबत सगळ्या महिला बिझनेसमॅन हो. आज मी लखपती झाले, आज मी करोडपतीचे स्वप्न बघते. टर्नओव्हर आता सध्या तुमचा CA मी आज माझा CA करून घेतला, मी माझा TM करून घेतला. माझा टर्नओव्हर 6 महिन्याचा 14 लाखापर्यंत. 6 महिन्याचा 14 लाखापर्यंत. आता ह्या 4-5 दिवसामध्ये कसा अनुभव राहिला? माझा पहिल्या दिवशी आपल्याकडे माझ्याकडे चिकन बिर्याणी होती, चिकन थाली होती आणि काळा मसाला ह्या 3 माझ्याकडे पदार्थ आहेत. पहिल्या दिवशी 6,635 रुपयाचा झाला. दुसऱ्या दिवशी 11,270 रुपयाचा झाला. रात्री 12,724 रुपयाचा झाला. आजचा बघू आज काय चालतंय काय नाही. सगळ्याचे त्याचे पण सपोर्ट चांगले आहेत आमच्या सरचे. सगळ्यात जास्त मी माझ्या उमेद अभियानाचा सगळ्यात जास्त मी हात आहे माझ्या डोक्यावर आणि त्याच्यानंतर माझा SBI फाउंडेशन, त्या दोघांचा सपोर्ट आहे. काय सांगायला शहरी आणि ग्रामीण भागातील असणाऱ्या आपल्या महिला ज्या आहेत त्यांनाही खूप व्यवसाय करू वाटतो किंवा त्यांनाही अडचणी येतात, पण अडचणी आल्यामुळे बऱ्याच महिला माघारी जातात. तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल, आपल्या वतीने काय आव्हान कराल? मला पण अडचणी खूप आल्या, पण अडचणीला मात द्यावाच लागते. तुमची जे कला आहे, तुमचे गुण आहे दाखवाच लागेल, तेव्हा किंमत होईल. त्याच्यामुळं जी बी महिला माझ्यासारखी आहे ती आज एवढ्या राज्यावर जाऊन मी बक्षीस घेऊन तुम्ही पण येऊ शकतात. जे बी महिला माझ्या माध्यमातून त्याला सांगते की तुम्ही पण बाहेर या आणि चांगला बिझनेस करा आणि माझ्यासारखा माझ्या मोठा बिझनेसमॅन व्हा. तर श्रोत्यांनो, हिंमतचीच किंमत आहे. आपल्या ज्याही महिला भगिनी शहरी भागात ग्रामीण भागात राहतात, आता आपल्या महिला बऱ्याच क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रगती केलेली आहे, परंतु अनेक आपल्या संसारात गुंतलेल्या महिला यांना देखील बाहेर पडून आपला छोटा मोठा उद्योग असावा, आपलंही स्वतःचं अस्तित्व असावं यासाठी त्यांची धडपड राहते. पण अनेक महिला माघार घेत असतात. तर ताईंचा हा प्रेरणादायी प्रवास आपल्याला खूप प्रेरणा देतो. त्यांनीही सांगितलं की तुम्ही हिंमत करा, हिंमतचीच खऱ्या अर्थाने किंमत होते.
तर कुठल्याही छोट्या मोठ्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचं योगदान आणि योग्य मार्गदर्शन लाभतं. तर ते निश्चित 17 मार्च पर्यंत इथे प्रदर्शन चालू आहे. तर ताईंचा इथे स्टॉल देखील आहे. तर इथे येऊन आपण भेटू शकता आणि यानंतर देखील तुम्ही कोदरीला जाऊन त्यांच्याशी भेट घेऊन योग्य मार्गदर्शन घेऊ शकता. आमचा उद्देश हाच आहे की संघर्ष करणाऱ्या, संघर्षातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या महिलांचा जीवन प्रवास आपल्यापर्यंत यावा, त्याची प्रेरणा घेऊन अनेकांनी आपली आयुष्याची उमेद जागृत करून त्यांनीही यशस्वी व्हावी या उद्देश. निश्चित ही मुलाखत आवडल्यास आपण प्रतिक्रिया देणे, चॅनल सबस्क्राईब करणे आणि चॅनलला शेअर करणे. यानंतर देखील अनेक अशा प्रेरणादायी प्रवास असणाऱ्या व्यक्तींचा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालफाडेसह मी राहुल वहिवाळ, सुपरफास्ट 24 तास, परभणी.